फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण स्वच्छता निरीक्षक म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टर हे जे पद आहे या पदाची पात्रता बदललेली आहे. अगोदरची पात्रता वेगळी होती आणि आता नवीन शैक्षणिक पात्रता आलेली आहे. मग आता नवीन शैक्षणिक पात्रता काय आहे, कोणते विद्यार्थी स्वच्छता निरीक्षक पदासाठी अर्ज करू शकतात, कोणते विद्यार्थी या पदासाठी पात्र आहेत, ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. या कोर्समध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो काही सिलेबस आहे त्याचेसुद्धा व्हिडिओ दिलेले आहे सेपरेट. त्याचबरोबर MPWसाठी लागणारे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी त्याचेसुद्धा व्हिडिओ दिलेले आहेत. तर तुमचं स्वच्छता निरीक्षक आणि MPW दोन्हीची तयारी या एकाच कोर्समधून होईल आणि फी फक्त 500 + GST आहे. तर या ठिकाणी पहा, स्वच्छता निरीक्षक अराजपत्रित प्रशासकीय सेवा त्यांची पात्रता दिलेली आहे. पण हे सांगायच्या आधी मला एक स्पष्ट करायचं आहे की महानगरपालिकांमध्ये स्वच्छता निरीक्षक नावाचं जे पद आहे त्यांची जी पात्रता आहे त्यामध्ये बदल झालेला नाही. मग हा बदल कोणत्या डिपार्टमेंटला झालेला आहे ते पहा. ते सगळं मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी परत एकदा सांगतो, ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी जे सॅनिटरी इन्स्पेक्टर पद आहे त्यामध्ये बदल झालेला नाही. तर बदल कुठं झालेला आहे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग म्हणजे मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग इन्स्पेक्टर हे, त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थापत्य संघटना सिव्हिल ऑर्गनायझेशन. तर या या म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यामध्ये बदल झालेला आहे. काय बदल झालेला आहे ते पहा. तर पदाचं नाव आहे स्वच्छता निरीक्षक आणि पात्रता अगोदरची काय होती तर HSC प्लस म्हणजे 1 वर्षाचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असणं आवश्यक होतं. पण आता नवीन पात्रता त्यांनी काय केलेली आहे ते पहा. तर त्याच्यामध्ये पात्रता केलेली आहे आता एज्युकेशन बॅचलर डिग्री, म्हणजे कोणतीही डिग्री चालेल, बॅचलर डिग्री इन एनी स्ट्रीम अँड सर्टिफिकेट कोर्स ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टर फ्रॉम गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन. म्हणजे काय तर आधी 12वी प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स होता, पण आता कोणतीही पदवी आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स अशी पात्रता त्यांनी केलेली आहे. आणि दुसरी एक पात्रता अशी दिलेली आहे की 10वी झालेला असेल आणि 10वीच्या नंतर डिप्लोमा इन सॅनिटरी इंजिनिअरिंग केलेला असेल तर ते विद्यार्थीसुद्धा पात्र आहेत. म्हणजे पॉलिटेक्निक असतं ना आपलं, ते डिप्लोमा जर तुम्ही सॅनिटरी इंजिनिअरिंगमध्ये केलेला असेल 10वीच्या नंतर किंवा 12वीच्या नंतर तरीसुद्धा तुम्ही पात्र आहात. आणि कोणतीही पदवी असेल, कोणतीही पदवी, मी परत सांगतो, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग कोणतीही पदवी असेल आणि त्यानंतर 1 वर्षाचा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेला असेल तर तुम्ही स्वच्छता निरीक्षकासाठी अर्ज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीनं ही पात्रता आहे आणि याला अनुभवाची वगैरे काही आवश्यकता नाही, हे पण लक्षात असू द्या. तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.